महाराष्ट्रात अशोक खरात प्रकरण आणि त्यामागचं राजकारण चर्चेत असताना आपण खरं तर एप्स्टीन फाईल्स वगैरे यासारख्या आंतरराष्ट्रीय विषयावर चर्चा करायलाच नको. या संपूर्ण प्रकरणात सर्वात अस्वस्थ करणारी गोष्ट म्हणजे एक वेगळाच प्रश्न उभा राहतोय आपल्यासमोर, की आजही सुशिक्षित सुसंस्कृत घरातील स्त्री अशा जाळ्यात का अडकते. ही बाब केवळ आश्चर्यकारक नाही तर विचार करायला भाग पाडणारी आहे. बघा ना, आपण अनेकदा असा समज करून घेतो, की अशिक्षित लोकच अशा गोष्टींमध्ये फसतात. पण वास्तव त्यापेक्षा वेगळं आहे. शिक्षण असलं, चांगलं कुटुंब असलं, तरीही भावनिक, मानसिक आणि सामाजिक पातळीवर माणूस असुरक्षित असू शकतो, नाही का? अनेक वेळा हे फसणं अज्ञानामुळे नसतंच, तर ते विश्वासामुळे असतं. आता जसं की कोणीतरी आपल्याला समजून घेतंय, आधार देतंय, आपल्या समस्या सोडवेल असं वाटतंय आणि हळूहळू त्या विश्वासाचं जाळं तयार होत जातं. ही फसवणूक अचानक होत नाही, तर ती हळूहळू टप्प्याटप्प्याने आपल्यासोबत घडत असते. आपण प्रश्न विचारत नाही, आपण तपासत नाही, आपण सहज, खूप सहज प्रभावित होतो. आणि मग जेव्हा अशा घटना उघड होतात, तेव्हा आपण संतपतो. बरोबर ना? आज खरं तर प्रश्न खरातांचा आहे का? नाही. उद्या कोणीतरी दुसरा असेल, बरोबर? पण जर आपली मानसिकता बदलली नाही, तर ही साखळी थांबणार नाही.